नमस्कार मित्रांनो, आपले एव्हरीथिंग अबाउट ITI या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात केवळ पुस्तकी पदवी मिळवणे पुरेसे राहिलेले नाही. आज उद्योगांना अशा तरुणांची गरज आहे ज्यांच्याकडे प्रत्यक्ष काम करण्याचे तांत्रिक कौशल्य आहे. म्हणूनच ITIचे ब्रीदवाक्य आहे, कौशल्य, रोजगार आणि उज्ज्वल भविष्य. चला तर मग या महत्त्वपूर्ण प्रवासाची माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ITI म्हणजे नक्की काय. ITIचा विस्तार हा इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मराठीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था असा होतो. हे एक केवळ शैक्षणिक केंद्र नसून हे एक कौशल्याधारित व्यावसायिक शिक्षण देणारे व्यासपीठ आहे. ITIचे मुख्य उद्दिष्ट भारतीय उद्योगांसाठी कुशल, तंत्रज्ञानस्नेही आणि कार्यक्षम मनुष्यबळ तयार करणे हे आहे. या संस्थेच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर स्वातंत्र्यानंतर देशात औद्योगिक क्रांती घडवण्यासाठी भारत सरकारने 1950 मध्ये क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम CTS सुरू केली. पुढे 1956 मध्ये याचे दैनंदिन काम राज्य सरकारांकडे सोपवण्यात आले आणि 1969 पासून याचे संपूर्ण आर्थिक व प्रशासकीय नियंत्रण राज्य शासनांकडे करण्यात आले. म्हणजेच गेल्या 7 दशकांहून अधिक काळ ही संस्था देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडतो की ITIचे नियंत्रण कोण करते. तर ITIचे कामकाज 3 महत्त्वाच्या स्तरांवर चालते. पहिले आहे DGT, डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग, जे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाअंतर्गत येते. याचे काम संपूर्ण देशात प्रशिक्षणाचे राष्ट्रीय निकष आणि अभ्यासक्रम ठरवणे हे असते. दुसरे म्हणजे आहे NCVT, नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग. या काउन्सिलद्वारे राष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि देशव्यापी वैध असणारे प्रमाणपत्र दिले जाते. आणि तिसरे आहे SCVT, स्टेट काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग, जे राज्य पातळीवर स्थानिक औद्योगिक गरजा लक्षात घेऊन परीक्षा आणि प्रमाणपत्र व्यवस्था हाताळते. म्हणजेच ITIचे प्रमाणपत्र हे पूर्णपणे शासनमान्य आणि उद्योगांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. आता मुख्य प्रश्न येतो की विद्यार्थ्यांनी ITI का निवडावा. पहिले कारण म्हणजे इथे पारंपरिक थिअरी शिक्षणापेक्षा कौशल्य विकासावरती अधिक भर दिला जातो. दुसरे म्हणजे हे कोर्सेस कमी कालावधीचे असतात, उदाहरणार्थ 1 किंवा 2 वर्षाचे, आणि अत्यंत किफायतशीर फीमध्ये पूर्ण होतात. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे इथे 70% प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम शिकवले जाते, ज्यामुळे विद्यार्थी थेट कंपनीत काम करण्यासाठी सज्ज होतात. याशिवाय शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःचे वर्कशॉप किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे उद्योजकीय कौशल्यही विद्यार्थ्यांमध्ये विकसित केले जाते. या दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रवेश कसा मिळवायचा हे आपण या सोप्या टाइमलाईनद्वारे समजून घेऊया. प्रथमतः आपली शैक्षणिक पात्रता ही ट्रेडनुसार 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात. सर्वप्रथम आपल्याला admission.dvet या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली माहिती नोंदवावी लागते. ती नोंदवल्याच्या नंतर मग आपल्याला ऑनलाईन सादर केलेला अर्ज व मूळ कागदपत्र हे जवळच्या ITI वरती न्यावे लागतात व ते प्रमाणित करावे लागतात. यानंतर गुणवत्ता यादी तयार होते. विद्यार्थ्यांच्या 10वीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्या मेरिट लिस्टनुसार आपल्याला 3 ते 4 राऊंडमध्ये ॲडमिशन हे भेटले जातात. मी यानंतर ॲडमिशन आधारितवरती एक नवीन व्हिडिओ तयार करत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या या गोष्टी टाकणार आहे. प्रवेश निश्चिती,
मिळालेल्या अलॉटमेंटनुसार विद्यार्थ्यांनी संबंधित ITI मध्ये जाऊन कागदपत्र पडताळणी करायची असते आणि आपला प्रवेश निश्चित करायचा असतो. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. आता ITI मधील अभ्यासक्रम प्रामुख्याने 2 विभागात विभागले गेले आहेत. अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनिअरिंग आणि बिगर अभियांत्रिकी म्हणजे नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स. अभियांत्रिकी ट्रेडमध्ये मुख्यत्वे तांत्रिक आणि मशीनशी संबंधित कोर्स येतात, जसे की वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मशिनिस्ट. तर बिगर अभियांत्रिकी ट्रेडमध्ये संगणक किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित कोर्सेस येतात, जसे की कोपा, स्टेनो, शिवणकाम, दासमन. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार निवड करण्यासाठी इथे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. मी स्वतः वेल्डर इन्स्ट्रक्टर असल्याने मी या क्षेत्रातील संधींबद्दल थोडे विशेष सांगू इच्छितो. मित्रांनो, वेल्डिंग हा कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग किंवा बांधकाम क्षेत्राचा कणा आहे. धातूच्या जोडणीशिवाय कोणतीही गाडी, इमारत किंवा पूल उभा राहू शकत नाही. आमच्या संस्थेत आम्ही विद्यार्थ्यांना पारंपरिक वेल्डिंगसह आधुनिक तंत्रज्ञान शिकवतो, ज्यामध्ये आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, अतिशय अचूक काम करणाऱ्या मिग आणि टिग वेल्डिंगचा समावेश आहे. शिपयार्ड म्हणजे जहाज बांधणी, रेल्वे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि विमान निर्मिती क्षेत्रात वेल्डर्सना प्रचंड मागणी आहे. त्यामुळे हा ट्रेड पूर्ण करणाऱ्याला विद्यार्थ्याला कधीही बेरोजगार राहावे लागत नाही. ITIचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे 70% प्रॅक्टिकल आणि 30% थेअरी. आम्ही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये नेऊन हाताने काम करायला शिकवतो. पण हे करत असताना आमचा पहिला नियम असतो, सुरक्षा हीच पहिली पायरी. वेल्डिंग करताना निघणाऱ्या उष्णतेपासून आणि ठिणग्यांपासून संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट वापरण्याचे कडक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये वेल्डिंग हेल्मेट, चामड्याचे हातमोजे, सेफ्टी बूट यांचा समावेश असतो. सुरक्षित काम, दर्जेदार काम हाच आमचा मूलमंत्र आहे. काळाची गरज ओळखून ITIने प्रशिक्षणाच्या आधुनिक पद्धती स्वीकारल्या आहेत. पहिली पद्धत म्हणजे अप्रेंटिसशिप किंवा शिका आणि कमवा योजना. यात विद्यार्थी नामांकित कंपन्यांमध्ये काम करत असताना त्यांना दरमहा शासनाकडून आणि कंपन्यांकडून विशेष विद्यावेतन दिले जाते. दुसरी म्हणजे ड्युअल सिस्टीम. हा ITI आणि उद्योगांमधील थेट भागीदारीचा उत्तम नमुना आहे. यात विद्यार्थी काही महिने ITI मध्ये थेअरी शिकतो आणि उर्वरित वेळ थेट मोठ्या कंपन्यांच्या प्लांटवर प्रॅक्टिकल अनुभव घेतो. त्यामुळे विद्यार्थ्याला पास आउट होताच थेट नोकरी मिळणे सोपे होते. मित्रांनो, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नेहमी स्किल इंडिया आणि मेक इन इंडिया या मोहिमांबद्दल बोलतात. या मोहिमांना यशस्वी करण्याचे सर्वात मोठे काम ITIचे कुशल तरुण करत आहेत. देशांतर्गत उत्पादनाला गती देण्यासाठी कुशल हातांची गरज ITI पूर्ण करत आहे. इतकेच नव्हे तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार आम्ही ITI मध्ये आता पारंपरिक ट्रेडसोबत अत्याधुनिक कोर्सेस देखील सुरू केले आहे. यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, 3D प्रिंटिंग या भविष्यकालीन कोर्सेस समाविष्ट आहे, जे देशाच्या विकासाला नवी दिशा देतील. हा तक्ता आपल्याला दाखवतो की ITI पूर्ण केल्यानंतर करिअरच्या किती अथांग संधी उपलब्ध आहेत. आपण या संधींना 3 विभागात पाहू शकतो: सरकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र आणि स्वयंरोजगार क्षेत्र. सरकारी क्षेत्रामध्ये भारतीय रेल्वे, संरक्षण विभाग, इस्रो, DRDO नामांकित सरकारी संस्थांमध्ये ITIच्या उमेदवारांसाठी दरवर्षी हजारो जागा निघतात. खाजगी क्षेत्र, टाटा मोटर्स, महिंद्रा, L&T, रिलायन्स सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये ऑपरेटर आणि तंत्रज्ञ म्हणून थेट नोकऱ्या उपलब्ध होतात. स्वयंरोजगार सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे फॅब्रिकेशन वर्कशॉप, इलेक्ट्रिक सर्व्हिस सेंटर किंवा मेकॅनिक शॉप सुरू करून स्वतः मालक होण्याची, इतरांना रोजगार देण्याची क्षमता ITIच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. शेवटी मी एवढेच बोलेन की कौशल्य हेच भविष्य आहे. ज्याच्या हातात कौशल्य आहे तो कधीही मागे राहू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या कोणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे असेल तर
ITI मध्ये जरूर प्रवेश घ्या आणि स्वतःचे भविष्य उज्ज्वल करा. यापुढे मी असेच ITIच्या रिलेटेड काही व्हिडिओज टाकेन, तर जरूर त्या व्हिडिओजना लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.